गोडबोले बाई, हे माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे, तुमच्यासाठी ठेवतोय. मॅडम, उद्याचा दिवस हा आपल्या प्रेमाचा पहिला दिवस असणार आहे, पण उद्याची लढाई ही आरपारची लढाई असणार हे मात्र नक्की. गुड नाईट गोडबोले बाई. अष्टपुत्रे, ओ अष्टपुत्रे, अष्टपुत्रे. काल जेव्हा तुम्ही माझ्या तंबू बाहेर गुलाब ठेवायला आला होतात ना, तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की मी झोपले होते, पण मी झोपले नव्हते. मला तुमच्या मनात सगळं काही कळलं, तुमच्या मनातलं प्रेम कळलं. खरं सांगू का, तुमच्या मनात माझ्याबद्दल जेवढं प्रेम आहे ना, तितकंच माझ्या मनातही तुमच्याबद्दल प्रेम आहे. अष्टपुत्रे, हात पुढे करा ना, करा ना हात पुढे करा. हात पुढे करा. द्याल मला गुलाब? अहो, गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे म्हणून दिलं तुम्हाला. प्रेमाचं प्रतीक? हात पुढे करा. हे बघा, मला हे थिल्लर प्रकार अजिबात झेपणार नाही. हात पुढे करा. अहो मॅडम, काय फाजीलपणा आहे हा? ही काही पद्धत झाली का वागण्याची? हे बघा, या प्रकाराची दखल घेतली जाईल. हा अष्टपुत्रे, अष्टपुत्रे, अष्टपुत्रे. हा काय प्रकार आहे? हाडं? तेच, ही हाडं माझ्या तंबू बाहेर कुणी टाकली? तुम्ही? मी नाही, तुम्ही पाहिलं का हे कृत्य कोणी केलं ते? नाही. अष्टपुत्री, काय उपयोग तुमचा सांगा मला. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? मुलांवर लक्ष ठेवा सांगितलं होतं की नाही? हो, लक्ष ठेवा. मग ठेवलं का तुम्ही? आणि परत परत जर असा प्रकार घडला तर माझ्याशी गाठ आहे. आणि आजचा कार्यक्रम, हा परिसर आजच्या आज साफ झाला पाहिजे. चला निघा, तुम्ही जा, मुलांना घेऊन जा. चला चला मुलांनो, परिसर साफ करूया. चला. हो, तुम्ही थांबा इथे. तुम्ही इकडे या. तुम्ही कुठे चाललाय? एकदा गेलात की कायमचे गायब होता. हो, गायब होतो. हे बघा, आज तुम्हाला स्वयंपाकाचं बघायचंय, म्हणजे जागेवर राहाल. अय्या अष्टपुत्रे, चला एकत्र स्वयंपाक करू. कढईतला कांदा लालसर भाजायला हवा, कढईतला कांदा लालसर भाजायला हवा. कसं मस्त झोमतोय ना इथला गारवा. वाऱ्याची झुळूक जसा मंद मारवा, वाऱ्याची झुळूक जसा मंद मारवा. मी तुमची कबूतर, तुम्ही माझा पारवा. असं मी माझ्या मिस्टरांना ऐकवत होते. अजून एक ऐकू का? मी काय म्हणतो, आता स्वयंपाक करता करताच ऐकवा ना. चला चल. या. कढईतला कांदा. अष्टपुत्री, काय काय कुठे चाललात तुम्ही? ते जेवण करायला तुम्ही सांगितलं. तुम्ही आत्ताच उठलात ना? आत्ताच उठलो. म्हणजे आंघोळ केली नाही? आंघोळ नाही केली. पारुशाने स्वयंपाक करणार आहात का? पारुशाने कसा स्वयंपाक करणार? अष्टपुत्रे, असे कसे हो तुम्ही? आत्ताच्या आत्ता जा, आंघोळ करा आणि मग स्वयंपाकाला जा. बर, पटकन. हो हो हो. कसा हा माणूस? अरे बापरे, ते तर आंघोळ कुठे करणार? जाऊ दे, इथेच करूया. कोणी नाहीये ना
आता नीट ऐका मी काय सांगते ते. हे बघा तिकडे शिळेजवळ ना खूप कचरा आहे बरं का. अष्टपुत्रे काय करते तुम्ही इथे? मॅडम तुम्हीच म्हणालात ना आंघोळ करून या, त्याशिवाय पारोशांनी स्वयंपाक करायचा नाही म्हणून आंघोळ करायला आलो इथे. मग आवरा. हो कशी करू म्हणजे? तुम्ही असताना कशी करणार? कळलं. मुलांनो चला. कळलं ना तुम्हाला तिथे? इथे काय करताय? अहो लाजताय काय तुम्ही? अहो लाजताय काय म्हणजे काय? आजवर मी कुठल्याही स्त्री समोर अशी आंघोळ केलेली नाही आणि अशी आंघोळ करताना कोणालाही लाज वाटेल ना. बरं तुम्ही घ्या आवरून, मी आहे इथेच. इथेच? अहो इथेच काय? तुम्ही तुम्ही त्या बाजूला जाऊन तिकडे उभे राहा आणि त्या बाजूला तोंड करून उभे राहा. बर. हाच गोंडस माणूस मला नवरा म्हणून हवाय. यांच्याकडे सोड घेतय मन माझं. तुम्ही वा छान दिसतंय. चला चला. कुठे? आपण वाडा बघायला सुरुवात करू. तुम्हाला त्या नर्तकीचा शेवट कसा झाला हे जाणून घ्यायचं होतं ना. अहो काय माहितीये का, आमच्या ज्या प्रमुख आहेत ना गोडबोले बाई, त्यांनी मला स्वयंपाक करायला सांगितलंय. इश स्वयंपाक ना? हो. तो बनेल. तुम्ही नका काळजी करू. नाही काळजी नाही कर. तुम्ही आज दिवसभर फक्त माझ्या बरोबर व्यतीत करा. चला माझ्या बरोबर माझ्या जगात. या या ना, घाबरू नका. नाही मी काय म्हणतो ऐका ना, आपण वारा बाहेरनं बघितला तर चालेल का? आत कशाला जायचं उगाच? तुम्हाला बघायचा होता ना? हो. मी दाखवते. नाही पण आत बाहेरनं या, तुम्ही नका घाबरू. नाही घाबरत नाही, मी नाही घाबरत आहे. तुम्ही बाई माणूस आहात ना म्हणून म्हटलं तुम्हाला नको. मी आहे ना. हाच तो सावकाराचा वाडा. आत्ता रिकामा दिसतोय पण एकेकाळी माणसांनी भरलेला असायचा. खास या टेकडीवर बांधला होता. का माहितीये? अख्ख्या गावावर लक्ष राहावं म्हणून. हीच ती खोली. याच खोलीत
सावकाराचा दरबार भरायचा, नाच गाणी चालायची, इथेच ती नर्तकी ताल धरायची, सावकारासमोर बेभान होऊन नाचायची. सावकारावर मनापासून प्रेम होतं हो तिचं. तिने तिचं अगदी सगळं त्याला अर्पण केलं होतं. आंधळीच झाली होती म्हणा ना त्याच्या प्रेमात. मग काय, खोटं कधी लपून राहतं का? एक दिवस सावकाराचा डाव तिला कळला. ती व्यथित झाली, जाब विचारायला गेली आणि तिथे तिथे काय झालं? सांगा ना, काय झालं तिथे? एकीकडे तो तिला लग्नाच्या आणाभाका देत होता, तर दुसरीकडे तो दुसऱ्याच बाईशी लग्न करणार होता. नर्तकी चिडली. तिने त्या सावकाराला जाब विचारला, पण तो कसला बघतोय, गेंड्याच्या कातडीचा तो. आणि मग सावकार तिला जबरदस्तीने खेचत एका उंच कड्यावर घेऊन गेला. ती ओरडत राहिली, रडत राहिली, विनवण्या करत राहिली की नको. पण त्या निर्दयी सावकाराला काही तिची दया आली नाही. त्याने तिला ढकलून दिलं. अहो, काय झालं तुम्हाला? नाही, काय नाही. कुणाबद्दल असं वाईट ऐकलं ना तर नकळत माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्या नर्तकीचं वाईट वाटलं हो. काय दोष होता तिचा? पण आपल्याला हवं असलेलं प्रेम आपल्याला का मिळत नाही? आता माझंच बघा ना, किती प्रयत्न करतोय मी, पण माझं लग्नच होत नाही. कोणाला सांगू व्यथा माझी? किती प्रांजळ विचार आहेत यांचे. हाच माणूस आपला नवरा झाला पाहिजे. याहून जास्त वेळ मला घालवून चालणार नाही. आता मी आत्ताच्या आत्ता यांना लग्नाची मागणी घातलीच पाहिजे. एक मिनिट हा, फोन माझ्या पुतण्याचा फोन आहे, दिगूचा. जरा घेतो हा. हॅलो. काका एकदम खुशीत दिसतोय. भाई, काम फत्ते झालं की काय? नाही ना रे, अजून मी ना योग्य संधीची वाट बघतोय. अरे यार, तुझ्या संधीच्या तर हे काका तुझं ना हे नेहमीच आहे. म्हणजे तू मॅच खेळण्याच्या आधी कसा काय हरतोस रे? आणि आपलं काय नशीब एवढंही भारी नाहीये की पाऊस पडला आणि काही न करता जिंकलो. हो. अरे भाई, मौका मिळतो तर मारना चौका. हो हो हो. नुसता हो हो करू नको. लाल साडीचं लक्षात आहे ना? हा, अरे बरी आठवण केलीस, मी विसरलोच होतो. तुला ना लोक करेक्ट हाक मारतात. मोनूच आहेस तू. कसा वागतो? आता सगळी कामं बाजूला ठेवायची आणि आपल्या काकीच्या सेटिंग बरोबरचा बघायचं काय ते. जर तू काम फत्ते न करता आलास तर बघ, नाही घरीच नाही घेणार मी तुला. नाही नाही, मी करतो काहीतरी. अहो, मला जायला हवं, मी निघतो. कुठे निघालात मला सोडून? अहो, ती लाल साडी, गुलाब. नाही, ती जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. मला जरा काम आहे, मला बोलवलंय, मी येतो ना. अहो पण ऐका ना. अहो ऐका ना, मी जातो. तुम्ही एक काम करता का? तुम्ही मला तुमचा फोन नंबर द्या, मी तुम्हाला मिस्ड कॉल देतो आणि मग मी तुम्हाला फोन करीन. कधी करू तुम्हाला फोन? कुठे भेटू तुम्हाला? नको, गरज नाहीये त्याची. मी असेन इथेच तुमच्या बरोबर. हो का? तुम्ही फक्त मनात आणा, भेटूच आपण. बर 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 बर, ठीक आहे, मी येतो. लांब लांब. कशाला आला इकडे? काय काम आहे तुझं इकडं? माझं मॅडम कडे महत्वाचं काम आहे. अरे मॅडम मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मोनू मॅडम काम करतायत, दिसत नाहीये का तुला? तू इकडे कसा आलास?
अरे तुला स्वयंपाकाचं काम सांगितलं होतं ना, ते सोडून तू इकडे का आलास? मात्रे, अष्टपुत्र मी खरंच कामात. मॅडम मला माहिती आहे तुम्ही कामात आहात, पण मला जे बोलायचंय ते त्याहूनही महत्वाचं आहे आणि ते मला आज बोललंच पाहिजे. ठीक आहे, पण हे बघा मी काम सोडणार नाही, आहे तिथेच बोला. मॅडम मला तुमच्याशी खाजगी बोलायचंय. खाजगी? अरे मोनू, तू कोणाशी बोलतोय तुला कळतंय का? ते आपल्या क्लासच्या ओनर आहेत, नीट बोल. मात्रे, या तुम्ही. अहो पण जा मुलांकडे जा. मॅडम कचरा साफ करायचा. मात्रे या, मी करीन मॅनेज. या तुम्ही. मोनू तुझ्याकडे बघतोस, थांब तू ये नंतर तिकडं. हा अष्टपुत्र. हा मॅडम मला माहिती आहे तुम्ही खूप खूप बिझी आहात, पण तरी मला जे तुमच्याशी बोलायचे ते मला बोललंच पाहिजे. हा बोला ना, पटपट बोला. हे बघा आज मी जाणायचं तेच विसरलो, मग बोलून काय उपयोग आहे? काय? नाही मॅडम तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी जाऊन येतो. आलो आलो आलो. अरे देवा, या माणसाचं काही खरं नाही. आज काय नवीन घोळ घालून ठेवणारे देव जाणे. कुठे गेले मॅडम? अरे इथे आहेत. होईना देवा, किती कचरा करून ठेवलाय. गो 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 गोड बोले बाई. काय झालं? काय चाललंय तुमचं? काय नाही. मध्येच गायब होता, मध्येच येता. बोला आता. ते मला जे अष्टपुत्रे. कोण अष्टपुत्रे? तुम्ही. मी. हा मोहन अष्टपुत्रे मीच. हो. हे बघा मी इथे टाइमपास करायला आलेली नाही. नाही टाइमपास नाही. आणि तुमचं तत्पप ऐकायला तर मुळीच नाही. जे काही बोलायचंय ते पटपट बोला आणि निघा. मुलांनो इथे या. तो झाडू त्यांच्या हातात द्या. कामाला लागा. कामाला? या शिळीच्या मागे ना भरपूर कचरा आहे, तो जाऊन उचला जा. जा पटपट. हो निघतो. अष्टपुत्रे आपल्याकडे वेळ नाहीये, लवकर जा. वेळ नाहीच आहे. मॅडम मला जे तुमच्याशी बोलायचे ते मी इथून बोलू का? तिथून? हो. का? मला इथून छान वाटतंय. बोला. हा मॅडम. मोहन हीच वेळ आहे. ही वेळ दवडू नकोस. आत्ता मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून टाक. हाच मौका आहे. चौका मार, सिक्सर मार. ही वेळ सोडू नको मोहन, ही वेळ सोडू नको. बाई, हा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा आहे का? मगाशीच सांगितलं होतं ना वेगवेगळा करायचा आहे तो. हो. तर काय घोळ घालून ठेवलात तुम्ही? चला बघूया. चल. मॅडम माझ्या मनातल्या भावना मला तुम्हाला सांगायच्या आहेत. माझ्या मनात ना खूप दिवसापासून एक इच्छा आहे. लोकांचं लग्न होतं, त्यांना त्यांचं प्रेम मिळतं, तसंच माझंही व्हावं. मला का नाही माझं प्रेम मिळत असं वाटत असतानाच मला तुम्ही भेटलात. आज मी तुम्हाला माझ्या भावना समजावून सांगणार आहे. मी आज माझ्या आयुष्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी, ही अंगठी आणि लाल रंगाची साडी, ही तुम्हाला देण्यासाठी आणलेली आहे. या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करा
आणि माझ्याशी लग्न करायला होकार द्या. हो, मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला.